तर माझं नाव श्यामराव खुंटे. आपण आलो पिंगलेश्वरी माता देवी संस्थानमध्ये बेलाडमध्ये तीर्थक्षेत्र आहे आणि आपण त्यात दर्शन घेऊ आणि ते दाखवतो तुम्हाला. पूर्ण इथं नाकाच्या नदीकाठी आहे आणि हे गाव जे आहे उठणार आहे, कारण इथं पूर्ण पाणी येणार आहे, गावामध्ये मंदिर डुबणार वगैरे आहे. तिथं एकदा तुम्ही बघू. जेवण वगैरे बनवण्यासाठी हे ठिकाण आहे आणि हे अंदर मंदिर आहे. त्या मंदिर दाखवतो मला नंबर. हे जंगल, पूर्ण परिसर जंगल दिसतं मला बघा. इथं पूर्ण जंगलचा परिसर दिसतो मला बघा. इथं नदीकाठी आहे, पूर्णाच्या काठी नदीकाठी. हे बघा इथं आपण पूर्णाचं दर्शन घेऊया. पूर्णाचे तुम्हाला दर्शन मी दाखवतो मला, ठीक आहे. बघा हे पिंगलेश्वरी माताचे मंदिर आहे आणि चला आपण अंदर जाऊया. पिंगलेश्वरी माताचे मंदिर आहे अंदर. हा होम आहे, नवरात्रामध्ये होम करायचं असते. बघा बघून घ्या पिंगलेश्वरी माताचं संस्थान. चला तर जाऊया आतमध्ये दर्शन करण्यासाठी. बघा देवीचं मंदिर आतमध्ये आहे, देवी बसलेली आतमध्ये बघा. इथं बघा बघा मंदिर देवीचं. बघा ही माता आहे, पटांगर आहे. हे पूर्ण पटांगण, हे पटांगण आहे पूर्ण. तिथे झाडं झुडप आहेत बघा, झाडं झुडप आहेत, ठीक आहे. इथं कार्यक्रम वगैरे करायसाठी ठिकाण आहे, कार्यक्रम करून तिथं होतात, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो कार्यक्रमामध्ये कार्यक्रम वगैरे इथं. चला आतमध्ये जाऊया मंदिरात दर्शन करायसाठी. हे मंदिर, हे देवी मंदिर आहे, इथं दर्शन करतो. बघून घ्या एकदा. हे देवीचे मंदिर आहे, देवीचं दर्शन करायसाठी आपण आतमध्ये चाललो आणि देवीचं दर्शन मी करतो, ठीक आहे. बघा बघून घ्या. निवास हे बाबाचं छोटंसं मंदिर आहे, बघून घ्या. निवास म्हणून हे रूम आहेत. इथं कार्यक्रम वगैरे होते. 2 रूम आहेत, हे 2 रूम आहेत इथं बघा. आणि इथं चूल सुद्धा भेटलेले आहेत. इथं भंडारा वगैरे होतात, जे कार्यक्रम भंडारे होतात ते. आणि नांदरपासून 7 ते 8 किलोमीटर अंतर हे गाव आहे बेलाड म्हणून. तिथं तुम्ही येऊ शकता दर्शन करायसाठी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, ठीक आहे. हे नदी आपण बघण्यासाठी जाणार आहे. हे नदीचं नाव आहे पूर्णा नदी. इले 365 नद्या भिडतात आणि ते बघून घ्या पुन्हा एकदा. हे पूर्णा नदी आहे आपली, ठीक आहे. बघा पूर्णा नदी दिसते मला. हे पूर्णा नदी काठी मंदिर. तिचे नाव आहे पूर्णा नदी. एकदा पाहून घ्या किती पात्र जबरदस्त.